आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहेत. सर, काल जरांगे पाटील यांनी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये 50% मराठा समाज आहे. कसं बघता याच्याकडे? नाही, कसं आहे की समाज आणि जात यामध्ये फरक आहे. मराठा समाज म्हणजे मग सर्वच जातीचे लोक स्वतःला मराठा समजतात. त्यांची संख्या जर मोजली तर ती 50% होत असेल तर मी त्याला हे म्हणणार नाही. परंतु जर पर्टिक्युलरली मराठा जात याचा विचार केला तर याच्या आधीसुद्धा गायकवाड आयोग असो, राणे समितीचा अहवाल असो, सर्वांनी असो, त्याच्यामध्ये कुणबी मराठा, लेवा पाटील, पाटीदार ह्या ज्या जाती आहेत ह्या सर्व मिळून त्यांनी ती संख्या 32% दाखवली होती. आणि त्यामधल्या कुणबी मराठा, लेवा पाटील, पाटीदार ह्या ज्या जाती आहे ह्या ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे. कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फॅन्टॅस्टिक नाम. आणि म्हणून त्याच्यामध्ये समावेश करणं हे चुकीचं आहे. याच्यातल्या ह्या 5 जातीची जर लोकसंख्या आपण काढली तर ती आज जवळजवळ 25%च्या जवळजवळ होते, 22 ते 25%. आणि म्हणून 50% म्हणणं हे चुकीचं आहे. किती मराठा समाज उरतो आता जर तुमच्या माहितीनुसार? नाही, माझ्या माहितीप्रमाणे बघा, त्या 32%मधनं ह्या ज्या 5 जाती मायनस केल्या तर 10 ते 12% शिल्लक राहू शकते आणि ती त्यांची ॲक्च्युअल संख्या असू शकते. काल ते असंही म्हटले की वारंवार ओबीसी नेते म्हणत असेल की आम्ही रस्त्यावर उतरू, आमचं आरक्षण ते खात आहेत, मग असं ते म्हटले. नाही, आम्ही कुणाचं आरक्षण खातच नाही आहे. हे काही ओबीसींनी मागून घेतलेलं आरक्षण नाही आहे. जेव्हा 1953ला काका कालेलकर आयोग बसला, नंतर 1978ला BP मंडल आयोग बसला, त्या आयोगाने महाराष्ट्राची नव्हे तर पूर्ण देशाचं सर्वेक्षण केलं, अभ्यास केलं. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या काही ओबीसीमध्ये जाती येतात, तेव्हा मंडल आयोगाने सांगितलं होतं की 3742 जाती देशातल्या आणि आपल्या राज्यातल्या 270 जाती येतात आणि यांची लोकसंख्या 52% आहे. आणि त्याच्यामुळे आणि हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले असल्यामुळे यांना आरक्षण देणं गरजेचं आहे. हे त्या आयोगाने दिलेलं सर्वेक्षण आहे. आणि त्यानुसार अभ्यास करून आपल्या राज्यामध्ये 1995 पासून ओबीसी समाजाला, ओबीसीला 19% आणि VJNTला 11%, असं 30% आरक्षण या महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे कोणामुळे मिळालेलं नाही आहे. आणि हे सर्व VJNT आणि ओबीसी केंद्रामध्ये ओबीसी आहे आणि म्हणून ते ओबीसीचं 27% आरक्षण आहे. आम्ही कुणाचं घेतलेलं नाही आहे, कुणाचं याच्यामध्ये छिनलेलं नाही आहे. जे BP मंडल आयोगाने रिकमेंड केलं होतं तेच आम्हाला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही कुणाचं घेतलं असं कोणी म्हणत असेल तर ते गैर आहे. एकूणच ते म्हटले की वारंवार ओबीसी नेते म्हणत आहेत की आम्ही रस्त्यावर उतरू, जर ओबीसी प्रमाणपत्र दिले तर आम्ही बघून घेऊ, असे त्यांचे कालच्या संध्याकाळच्या पत्रकार परिषदेला वक्तव्य होतं. नाही, हे बघा, अजूनपर्यंत तरी अशा प्रकारची भाषा कुठे आलेली नाही आहे. आम्ही नेहमी सांगतो की आमचं भांडण कुणाच्या विरोधामध्ये नाही, आमचं भांडण सरकारच्या विरोधामध्ये आहे. सरकारने आम्हाला जे पाहिजे होतं त्याची मागणी आम्ही सरकारकडे केली. आम्ही त्यांना द्या म्हटलं ना, आरक्षण द्या, पण आमच्या ओबीसीतनं नाही किंवा सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र नाही. कारण आम्ही वारंवार म्हणत असतो की जर आज या राज्यामध्ये आम्ही ती मागणी केलेली आहे की राज्यामध्ये सुद्धा ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. ज्या दिवशी जनगणना होईल त्या दिवशी कोण किती हे लक्षात येऊन जाईल. आम्ही तर म्हणतो आम्ही 60% आणि 60%ला फक्त 27% आरक्षण आहे. यामध्ये पुन्हा एवढा मोठा हा समूह आला तर कुणालाही तुकडासुद्धा मिळणार नाही. हे आमचं बेसिक रिझन आहे. त्याच्याकरता आम्ही हा विरोध करतो आहे. त्यांना आरक्षण मिळावं, स्वतंत्र आरक्षण जे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2018ला दिलं होतं तेव्हा त्यांनी त्याचा उपभोग 2 वर्ष घेतला. काय तेच आरक्षण त्यांनी पूर्ववत मिळालं तर आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध राहणार नाही. आम्ही त्यांच्यासोबत राहू. 5 लाख ओबीसी मराठ्यांना आजपासून ओबीसी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. नाही, 5 लाख नाहीच आहे. 11,300 नोंदी सापडलेल्या आहे. होऊ शकतं एका घरामध्ये आपण समजा 5-5 लोक जरी पकडले तर 55,000, 60,000, 1 लाख रुपये. ज्यांच्या ते 5 लाख असो की 10 लाख असो, ऐका, ज्यांच्या कागदपत्रांवरती 3 पिढ्यामध्ये कुठेतरी कुणबी नोंद आलेली आहे त्यांना प्रमाणपत्र आजपासून ते निर्गमित करायचं असेल तर या ओबीसी समाजाचा किंवा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा त्याला कधी विरोध राहणार नाही.
1881 मध्ये जवळपास 31 लाख मराठे महाराष्ट्रात होते असा दावा केलेला आहे विश्वास पाटील यांनी. नाही नाही, कसं आहे की ते 1881ला जी जनगणना झाली त्याच्यामध्ये जी आकडेवारी असेल ती देशाची आकडेवारी आहे, महाराष्ट्राची नाही. आणि समजा महाराष्ट्राची असेल तर मी सांगितलं ना की अजूनही आत्तापर्यंत म्हणजे राणे साहेब आणि गायकवाड साहेबांनी आपला जो अहवाल सादर केला त्याच्यामध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील ह्या सर्व जाती मिळून ती संख्या दाखवली आहे ना, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आज आपण विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये जर गेलात तर इथे प्रामुख्याने 90% कुणबी आहे. ही संख्या त्याच्यामध्ये ॲड करून दाखवलेल्या ना. आता ऑलरेडी कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील हे ओबीसीमध्ये आहे. हे मायनस नाही करावं लागेल का? सर्वपक्षीय बैठक आहे याच्यावर तोडगा काढण्यासाठी. नाही, मी तर वारंवार सांगतो की सरकारने जे जे प्रयत्न करायचे त्यांची मागणी पूर्ण करण्याकरता सर्वपक्षीय बैठक बोलवावी, विधिमंडळाचं अधिवेशन बोलवावं, केंद्राकडे जावं आणि त्यांना जो योग्य मार्ग वाटत असेल. आज मोठे मोठे सल्लागार त्यांच्याकडे आहे की 3 जजेसची कमिटी त्यांनी बसवलेली आहे, प्रशासनामध्ये मोठे मोठे लोक आहे. त्या सर्वांचा सल्ला घेऊन ज्या मार्गाने त्यांचा प्रश्न मार्गी लावता येत असेल त्या मार्गाने तो लवकरात लवकर मार्गी लावावा आणि या पुरोगामी महाराष्ट्राला शांत करावं. जाती जातीमध्ये उद्या कुठं हे होऊ नये, समाजामध्ये उद्या तेढ निर्माण होऊ अशीच आमची अपेक्षा आहे. आम्हीसुद्धा हीच वाट बघतो की लवकरात लवकर हे आंदोलन सरकारने संपवायला पाहिजे. त्यांची मागणी कशा पद्धतीने पूर्ण करता येते तो विचार करून हे महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करावी सरकारनं, ही माझी सरकारला विनंती राहील. शेवटचा प्रश्न, जरांगे पाटील म्हटले की आज सायंकाळनंतर मी जलत्यागही करणार, त्यांचं आंदोलन तीव्र होत आहे. अशा परिस्थितीत सरकारनं काही वेगळा निर्णय घेतला तर काय भूमिका असेल राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ओबीसी समाजाची? नाही, हे बघा, सरकारने आतापर्यंत वारंवार त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही जे मागता ती मागणी पूर्ण करू शकत नाही, पण तुम्हाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीसुद्धा आम्ही दररोज वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आम्ही वारंवार सांगत असतो की सरकार आम्हाला जो शब्द दिलेला आहे, आम्हाला जे आश्वासन दिलेलं आहे त्याच्यावरती कायम आहे की ते बदलवण्याच्या मानसिकतेत आहे. आज ते कायम आहेत म्हणून आम्ही शांत बसलेलो नाही. ज्या दिवशी ते बदलवण्याच्या मानसिकतेमध्ये दिसेल त्या दिवशी या महाराष्ट्रातला 400 जातीचा समूह आहे, एकमेव आमची कुणबी जात नाही, 400 जातीचा समूह असलेला हा ओबीसी समाज आपल्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणाकरता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.